बातमी आग्र्यामधून आहे। आग्र्यामधल्या किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। आग्र्यामधल्या किल्ल्यावर गेल्या 3 वर्षांपासून शिवजयंती ही साजरी होतीये। गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला हजेरी लावतायत। विनोद पाटलांकडून शिवजयंतीचं आयोजन केलं जातं। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रदीप, ऋषीला अगदी बरोबर आहे। खरं तर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 3 वर्षांपासून आग्र्यातल्या किल्ल्यावरती शिवजयंती जी आहे ती साजरी होते। यंदाचं हे 3रं वर्ष आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे उपस्थिती लावत आहेत। आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये औरंगजेबाची भेट जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं याच आग्र्यातल्या किल्ल्यावरती झालेली होती। मात्र त्यानंतर औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्यामध्ये नजरकैद करून ठेवलेलं होतं। मात्र बुद्धिचातुर्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या हातावरती तुरेत दिला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये परतले। हा इतिहास जो आहे तो या शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा जागा करण्याचा प्रयत्न जो आहे तो या शिवजयंतीच्या माध्यमातून होतोय। आपण पाहतोय की आग्र्यामध्ये जे महाराष्ट्रातले मराठी बांधव कामाच्या निमित्तानं राहतात ते आपण सगळे पाहतोय की भगवे पेटे घालून आजच्या शिवजयंतीसाठी उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत हा सगळा लाल किल्ल्याचा परिसर जो आहे तो दुमदुमून गेलेला आहे। आज सकाळपासूनच आग्र्याच्या खरं तर किल्ल्याच्या समोरून जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे त्या ठिकाणी खरं तर शिवजयंती जी आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। मात्र आपण पाहतोय की किल्ल्यावरती हे सगळे मराठी बांधव जे आहेत ते भगवे फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देत हा सगळा परिसर जो आहे तो दुमदुमून टाकतायत। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा इतिहासाचं स्मरण व्हावं, छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घ्यावी या हेतूने हे सगळे मराठी बांधव खरं तर उत्तर प्रदेशातल्या या आग्र्यामध्ये एकत्रित येतात शिवजयंती